बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक। सह्याद्री अतिथीगृहावरती होणार मंत्रिमंडळाची बैठक। नवी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची सकाळी 11 वाजता बैठक। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष। सदानंद दाते 3 जानेवारीपासून पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारणार। विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला 3 जानेवारीला निवृत्त होणार। अमृतसर आणि वाराणसीसह देशातील 11 विमानतळांचा कारभार खासगी कंपन्यांकडे। विमानतळ भाडेपट्ट्यावरती देण्याच्या प्रस्तावाला केंद्राकडून गती। अदानी एंटरप्राइजेसला 6 विमानतळ प्रतिप्रवासी शुल्क बोलीवर देणार। जपानला मागे टाकत भारत आता जगातील 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली, तर भारताचा जीडीपी $4.18 ट्रिलियन वरती पोहोचला। आगामी 2.5 ते 3 वर्षात भारत जर्मनीला देखील मागे टाकेल असा सरकारकडून विश्वास। चीनला मागे टाकत भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश। तांदूळ निर्यातीत 20 दशलक्ष मेट्रिक टनांचा आकडा पार। मात्र भूजल पातळी घटल्यामुळे पंजाब आणि हरियाणातील बळीराजा संकटात। तमिळनाडूच्या कन्याकुमारीमध्ये सरत्या 2025 या वर्षाच्या शेवटच्या सूर्योदयाचं मनमोहक दृश्य। देशभरात आज 31 साजरा करण्यासाठी पर्यटकांची पर्यटन स्थळांवरती मोठी गर्दी। रेल वन ॲपच्या माध्यमातून अनारक्षित तिकीटं खरेदी करणाऱ्या प्रवाशांना 3% सूट दिली जाणार। डिजिटल तिकीट बुकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय। 14 जानेवारी ते 14 जुलै 2026 या कालावधीत सवलत लागू असेल।